त्यानंतर 2014ला कोणकोणते क्वेश्चन विचारले होते? तर पहिला प्रश्न विचारला होता फादर ऑफ द ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंगचा फादर कोण आहे? तर ऑर्गॅनिक फार्मिंगचा फादर आहे अल्बर्ट होवर्ड. त्यानंतर विराट इज अ विल्ट रेजिस्टन्स व्हरायटी ऑफ द ग्राम. हा क्वेश्चन जास्त वेळा रिपीट झालेला आहे. विराट इज द विल्ट रेजिस्टन्स व्हरायटी ऑफ द ग्राम. विराट कशाची व्हरायटी आहे? ग्रामची आहे आणि त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे? विल्ट रेजिस्टन्स व्हरायटी आहे ती. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ग्राम इज द रब्बी सीजन क्रॉप. जे काय ग्राम आहे तर ते कोणत्या सीझन मध्ये ग्रो केलं जातं? रब्बी सीझन मध्ये ग्रो केलं जातं. त्यानंतर लाईन जॉईनिंग इक्वल रेनफॉल प्लेसेस इज नोन ॲज द आयसोहेट. पाचवा प्रश्न आहे बीटी फॉर्म्युलेशन इज डिपेल डेल्फिन. बीटी फॉर्म्युलेशन इज डिपेल आणि डेल्फिन. त्यानंतर सहावा प्रश्न आहे क्रिटिकल स्टेज फॉर इरिगेशन इन बाजरा. बाजरा क्रॉपची जी काही क्रिटिकल स्टेज आहे इरिगेशनची तर ती कोणती आहे? इयर हेड इमर्जन्स. लक्षात ठेवा बाजराची क्रिटिकल स्टेज कुठली आहे इरिगेशनसाठी? इयर हेड इमर्जन्स क्रिटिकल स्टेज आहे. त्यानंतर क्रिटिकल स्टेज फॉर इरिगेशन इन सनफ्लॉवर इज फ्लॉवरिंग अँड कोणती आहे? सनफ्लॉवरची फ्लॉवरिंग अँड सीड फिलिंग सीड. काय विचारले आहे त्यांनी? क्रिटिकल स्टेज फॉर इरिगेशन इन सनफ्लॉवर. सनफ्लॉवरची कोणती इरिगेशनची क्रिटिकल स्टेज आहे? फ्लॉवरिंग स्टेज आणि सीड फिलिंग स्टेज. ओके. त्यानंतर फीड ऍडिटिव्ह कोणता आहे? तर युरिया काय आहे? फीड ऍडिटिव्ह आहेत. हा एचडीएस चा क्वेश्चन आहे. त्यानंतर ड्रॉट एस्केपिंग स्पीसीज आर नोन ॲज द इफेरमियल्स. त्यानंतर बॉटॅनिकल नेम ऑफ द बाजरा पेनिसिटियम टायफॉडियम. हा क्वेश्चन रिपीट झाला परत 2 वेळा. इन पीट मेथड सिलेज इज प्रिपेअर बाय अन अनएरोबिक प्रोसेस. पीट मेथड मध्ये आपण जे काही सायलेज प्रिपेअर करतो तर ते कोणती प्रोसेसने करतो? अनएरोबिक प्रोसेसने करत असतो. त्यानंतर मशीन विच कट हर्ब क्रॉप्स अँड लिव्स इनटू स्वाथ इन मोवर. याचं उत्तर काय आहे? मोवर. त्यानंतर 13वा क्वेश्चन कोणता आहे? फॉर हाय रेनफॉल स्लोप ऑफ द ग्रेडेड बंडेड इज आउटवर्ड. ज्यावेळेस हाय रेनफॉल असेल त्यावेळेस काय होतं? स्लोप ऑफ द ग्रेडेड बंडेड. ग्रेड बंडचा जो काही स्लोप असतो तो कसा असतो? आउटवर्ड असतो. 14वा क्वेश्चन क्रॉप विज ग्रोन इन सबमर्ज कंडिशन इज. असं कोणतं क्रॉप आहे की जे आपण सबमर्ज कंडिशनला ग्रो करू शकतो? तर राईस क्रॉप आहे. त्यानंतर 15वा इन ग्रेडिंग बंडिंग इन मीडियम रेनफॉल द स्लोप ऑफ द लाईन विल बी इनवर्ड. आपण हाय रेनफॉलला कसा स्लोप असतो? आउटवर्ड असतो ग्रेड बंडचा. आणि मीडियम रेनफॉलला कसा असतो स्लोप? इनवर्ड असतो. ओके. त्यानंतर सनफ्लॉवर कंटेन लिनोलिक ऍसिड. सनफ्लॉवर मध्ये कोणते ऍसिड असतं? लिनोलिक ऍसिड असतं सनफ्लॉवर मध्ये. त्यानंतर 17वा गोल्डन राईस इज रिच इन व्हिटॅमिन ए ड्यू टू प्रेझन्स ऑफ दी बीटा कॅरोटीन. गोल्डन राईस मध्ये काय असतं? रिच इन व्हिटॅमिन ए असतं ड्यू टू प्रेझन्स ऑफ काय प्रेझन्स असतो? बीटा कॅरोटीन प्रेझेंट असतं. त्यानंतर 18वा क्रॉप रिग्रोथ आफ्टर हार्वेस्टिंग इज रटोनिंग. क्रॉप रिग्रोथ आफ्टर हार्वेस्टिंग इन रटोनिंग. रटोनिंग म्हणजे काय? की समजा फॉर एक्झाम्पल शुगर केन घेतला, आपला ऊस आहे, तर ऊसाची आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची तोडणी केल्यानंतर त्याची जी काही मुळे असतात, रूट्स असतात, ते परत फुटतात, फुटवे निघतात त्याला, तर त्याच प्रोसेसला काय बोलतात? क्रॉप रिग्रोथ बोलतात. म्हणजेच काय? रटोनिंग. त्यानंतर 19वा रिमूव्हल ऑफ द वॉटर वेपर फ्रॉम स्टोअर्ड ग्रेन इज कॉल्ड ॲज द डिह्युमिडिफिकेशन. काय आहे? रिमूव्हल ऑफ द वॉटर वेपर फ्रॉम स्टोअर ग्रेन. त्यालाच काय बोलतात? डिह्युमिडिफिकेशन ही प्रोसेस बोलतात. ओके. त्यानंतर 2015चे क्वेश्चन्स पाहूया. 2014-15 आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 2015 मध्ये क्वेश्चन विचारला होता प्रभावती इज द म्युटंट व्हरायटी ऑफ द राईस. प्रभावती कशाची म्युटंट व्हरायटी आहे? तर राईसची व्हरायटी आहे. त्यानंतर डॅपॉक मेथड इज फॉलो इन. डॅपॉक मेथड कशामध्ये फॉलो केला जातो? तर राईस मध्ये काय केलं जातं? डॅपॉक मेथड यूज केली जाते. त्यानंतर राईस इन्फ्लोरेसन्स इज कॉल्ड ॲज द पॅनिकल. राईसच्या इन्फ्लोरेसन्सला काय बोलतात? पॅनिकल्स असे बोलतात. त्यानंतर 4था प्रश्न आहे साइन ऑफ मॅच्युरिटी ऑफ द राईस आर ब्राऊन कलर ऑफ कोट हार्ड सीड.
यांनी साइन ऑफ मॅच्युरिटी विचारलेली आहे, म्हणजे राईस जे काय आहे मॅच्युअर होत असताना तर त्याचे कसे दिसतात, त्याची रचना कशी होते ते विचारलेलं आहे. तर काय होतं, ब्राऊन कलर ऑफ द कोट होतो आणि त्याचे जे हार्ड सीड आहेत, जे काही सीड असतात ते काय होतात, हार्ड होतात. त्यानंतर मेल फ्लॉवर ऑफ द मेज काय आहे, टसाल आहे, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर डॉर्फिंग जीन इन व्हीट, व्हीट मधला जो काय डॉर्फिंग जीन आहे तर तो कोणता आहे, नोरिन 10 आहे. त्यानंतर 7वा प्रश्न, शॉर्ट कोलेप्टाईल लेंथ इन फाउंड इन मेक्सिकन व्हीट, जे काही शॉर्ट कोलेप्टाईल लेंथ आहे तर ती कशामध्ये फाउंड होते, मेक्सिकन व्हीट मध्ये फाउंड होते. त्यानंतर डॉर्फ व्हरायटी ऑफ द सिरियल सुटेबल फॉर, ज्या काही डॉर्फ व्हरायटी असतात सिरियलच्या त्या सुटेबल कशासाठी सुटेबल असतात, पहिली मोर टिलरिंग साठी सुटेबल असते, दुसरी लॉजिंग रेजिस्टन्स असते, तिसरी फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्हनेस असते. ओके. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, यंग स्वार्गम नॉट फीड टू कॅटल ड्यू टू SCN हायड्रोसायनिन ऍसिड, म्हणजे काय की जे काही यंग स्वार्गम आहे, जे आपण स्वार्गम करतो कडवळ असतं, तर ते आपण ज्यावेळेस ते छोटं असतं त्यावेळेस आपण ते गुरांना खायला दिलं नाही पाहिजे. कारण का, तर ड्यू टू SCN हायड्रोसायनिक ऍसिड, त्याच्यामध्ये काय असतं, SCN हा प्रेझेंट असतं ऍसिड, त्याच्यामुळे काय होतं, त्या ॲनिमलची डेथ होऊ शकते. म्हणून काय केलं जातं, आपल्याला यंग सॉर्गम गुरांना खायला दिलं जात नाही. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, सनहेम्प युज्ड फॉर फायबर पर्पज ग्रोन मोर इन विच स्टेट, वेस्ट बंगाल, जे काय सनहेम्प आहे तर युज्ड ॲज अ फायबर पर्पज, सनहेम्प फायबर पर्पज साठी कुठल्या स्टेटमध्ये यूज केलं जातं, तर वेस्ट बंगालमध्ये. त्यानंतर FAO हेडक्वार्टर सिच्युएटेड ॲट द रोमे, इटली, FAO चं हेडक्वार्टर कुठं आहे, रोमे, इटली येथे आहे. त्यानंतर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट इन इंडिया, इंडियामधलं इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट कुठलं आहे, इक्रिसॅट. तर इंडियामध्ये एकच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे, तर ते कुठलं आहे, इक्रिसॅट. ते कुठे लोकेटेड आहे, हैदराबाद येथे लोकेटेड आहे. त्यानंतर 14वा, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड ॲट झान्सी, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे लोकेटेड आहे, झान्सीला. त्यानंतर नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग इज लोकेटेड ॲट द गाझियाबाद, जे काही नॅशनल रिसर्च सेंटर आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं तर ते कुठे लोकेटेड आहे, गाझियाबादला लोकेटेड आहे. त्यानंतर सीड पुटिंग इन द फील्ड फॉर गुड जर्मिनेशन इज कॉल्ड ॲज द सोविंग, काय आहे सोविंगची डेफिनेशन, सीड पुटिंग इन द फील्ड, आपण काय केलं, सीडला फील्डमध्ये पुट केलं, कशासाठी, फॉर ए गुड जर्मिनेशन साठी, इज कॉल्ड ॲज द सोविंग. त्यानंतर रेअरिंग ऑफ द ॲनिमल विथ क्रॉप प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज द मिक्स फार्मिंग, आपल्याला काय करायचंय, रेअरिंग ऑफ द ॲनिमल विथ क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप प्रोडक्शन सोबत काय करायचं, आपल्याला रिअरिंग करायचं ॲनिमल्सला, ॲनिमल्स सांभाळायचे आहेत, चारा त्यांना चारायला न्यायचा आहे, तर त्यालाच काय बोलतात, मिक्स फार्मिंग असे बोलतात. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, ग्रोविंग 2 or more क्रॉप सायमल्टेनियसली विदाउट एनी रो अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज द मिक्स क्रॉपिंग, काय करायचे, आपल्याला 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप ग्रो करायचे आहेत विदाउट एनी रो अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज द मिक्स क्रॉपिंग. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, सोविंग ऑफ द सक्सेडिंग क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग ऑफ द स्टँडिंग क्रॉप इज कॉल्ड ॲज द रिले क्रॉपिंग. तर रिले क्रॉपिंग काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, सोविंग ऑफ द सक्सेडिंग क्रॉप म्हणजे एखादं क्रॉप ज्यावेळेस हार्वेस्टिंगला आलेलं आहे परंतु आपण त्याची काय केलेली नाही, हार्वेस्टिंग केली नाही, हार्वेस्टिंगला जेव्हा आलेलं आहे त्याच वेळेस काय करायचं, आपल्याला दुसरं क्रॉप लावायचा आहे, सक्सेडिंग क्रॉप ग्रो करायचा आहे बिफोर हार्वेस्टिंग ऑफ द स्टँडिंग क्रॉप, ह्याच प्रोसेसला काय बोलतात, रिले क्रॉपिंग असे बोलतात. त्यानंतर 21वा प्रश्न काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ द फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप इज कॉल्ड ॲज द टॉप ड्रेसिंग, ज्यावेळेस आपण स्टँडिंग क्रॉप मध्ये फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन देतो तर त्याला काय बोलतात, टॉप ड्रेसिंग असे बोलतात. त्यानंतर टिलेज ऑपरेशन डन विदाउट डिस्टर्बिंग मेन क्रॉप इज क्रॉप इंटरकल्चरल ऑपरेशन, जे काय आपण टिलेज ऑपरेशन करतो तर ते काय करतो, आपण मेन क्रॉपला डिस्टर्ब न करता करतो, तर त्यालाच काय बोलतात, इंटरकल्चरल ऑपरेशन्स असे बोलतात. त्यानंतर 23वा आहे, इन झिरो टिलेज वीड कंट्रोल बाय केमिकल, ज्यावेळेस झिरो टिलेज असतात
त्यावेळेस आपण काय करतो, टिलेज ऑपरेशन वापरत नाहीत, टिलेज करत नाहीत. मग त्यावेळेस वीड कंट्रोल करायचा असेल तर कशाने करतो, केमिकल मेथड्स यूज करून. ओके. त्यानंतर बॉटॅनिकल नेम ऑफ द हजारदानी. हजारदानी वीडचं बॉटॅनिकल नेम काय आहे, फायलॅन्थस निरोरी. त्यानंतर ग्रीन ग्राम क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द यूज कॉल्ड एज द पल्सेस. ग्रीन ग्राम काय आहे, पल्सेस आहे. त्यानंतर अर्केल इज द व्हरायटी ऑफ द पी. अर्केल ही कशाची व्हरायटी आहे, पी ची व्हरायटी आहे. अर्केल इज द व्हरायटी ऑफ द पी. 27वा प्रश्न काय आहे, ग्रेन क्रॉप्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस यूज्ड कॉल्ड एज द सिरियल. जसं ग्रीन ग्राम कशामध्ये, कोणत्या क्लासिफाईड मध्ये येतं, तर पल्सेस मध्ये येतं. तसं ग्रेन क्रॉप जे आहेत तर ते सिरियल्स असतात. त्यानंतर व्हीट इज युज्ड ॲज ए फूड ग्रेन. व्हीट कशासाठी आपण यूज करतो, फूड ग्रेन साठी. त्यानंतर टॅमरिन फ्रूट बॉटॅनिकल कॉल्ड ॲज द पॉड. जे काय आपलं टॅमरिन्स आहे, टॅमरिनच्या फूडला आपण काय बोलतो, बॉटॅनिकली कॉल्ड ॲज द पॉड्स. त्यानंतर तिसावा, विच इज द फॉलोइंग आर दी खरीफ क्रॉप्स. यामधले कोणते खरीफ क्रॉप्स आहेत, तर स्वारगम आणि मेज खरीफ क्रॉप आहेत का, तर आहेत. फीट आणि ग्रेन, तर फीट क्रॉप आहे परंतु ग्रेन आहे का, नाहीये. तर फीट अँड क्रॉप नाहीये खरीफ क्रॉप. त्यानंतर ब्लॅक ग्राम आणि ग्रीन ग्राम खरीफ क्रॉप आहेत का, आहेत. तर याचा उत्तर काय आहे, बोथ ए अँड सी. त्यानंतर मार्जिनल फार्मर ग्रो विच ऑइल सीड क्रॉप इन खरीफ सीजन, ग्राउंडनट. जे काय मार्जिनल फार्मर्स असतात तर ते कुठलं ऑइल सीड्स क्रॉप ग्रो करतात खरीफ सीजन मध्ये, तर ग्राउंडनट क्रॉप्स काय करतात, ग्रो करतात. त्यानंतर MSP नॉट अनाउन्स फॉर चिली. त्यानंतर व्हरायटी ऑफ द नॅपियर. नॅपियर जे काय ग्रास आहे, व्हरायटी ऑफ द नॅपियर ग्रास इज द जयवंत. जयवंत व्हरायटी कशाची आहे, नॅपियर ग्रासची आहे. त्यानंतर 34वा क्वेश्चन, फ्लड इरिगेशन इज गुड फॉर पॅडी क्रॉप साठी. जे काही फ्लड इरिगेशन देतो आपण तर ते कोणत्या क्रॉप साठी चांगलं आहे, तर पॅडी क्रॉप साठी चांगलं आहे. त्यानंतर 35वा प्रश्न आहे, वॉटर अवेलेबल टू दी क्रॉप थ्रू आउट सीजन इज कॉल्ड एज द इरिगेटेड क्रॉप. जे काय आपण वॉटर अवेलेबल करतो क्रॉपला थ्रू आउट द सीजन इज कॉल्ड एज द इरिगेटेड क्रॉप. त्यानंतर 36वा, पार्थेनियम वीड इज कंट्रोल बाय झायगोग्रामास बायकोलराटा. जे काय पार्थेनियम वीड असतं, पार्थेनियम म्हणजे काय, तर आपल्याकडे त्याला काय बोलतात, काँग्रेस गवत बोलतात. आपण बोलतो काँग्रेस खूप झालाय, तर जे काय पार्थेनियम आहे, काँग्रेस वीड आहे, तर हे कंट्रोल बाय झायगोग्रामा बायकोलराटा स्पेसीज काय करते, झायगोग्रामा स्पेसीज याला काय करते, कंट्रोल करते. आणि 37वा प्रश्न आहे, फिजिकल स्टेट आफ्टर प्लाविंग. प्लाविंग केल्यानंतर जी काय फिजिकल स्टेट असते तर त्यालाच काय बोलतात आपण, टिल्ट बोलतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण जे काही क्वेश्चन होते ते पाहिलेले आहे. याच्या पुढचे क्वेश्चन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येतील. अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओचे लिंक काय करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.